गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता निघालो तो आपण महाबळेश्वरसाठी. वेट वेट वेट, इंट्रो तर राहीलच ना. स्टार्ट. 7 वाजलेच मित्रांनो. ऊन पण पडलंय, चांगलं मोकळं आकाश आहे. दुसराच व्लॉग बनवतोय, त्यामुळे काही चुकलं वगैरे तर सांभाळून घ्या. घाट चालू झाला आहे मित्रांनो. घाट ऑलमोस्ट 3-4 किलोमीटरचा आहे. त्यानंतर आपल्याला घाट संपल्यानंतर हार्डली 10 मिनटाच्या अंतर आपल्याला राईड घ्यायचं आहे. त्या अगोदर नाश्ता वगैरे करून घेऊयात. घाट उतरल्यानंतर थांबू आपण नाश्त्याला. वाई क्रॉस केलं आहे आता. आय थिंक 15 मिनिटाच्या अंतरावर पाचगणी येईल, त्यानंतर महाबळेश्वर. आता सध्या आम्ही पाचगणीच्या हार्डली 5 किलोमीटर दूर असू. तर बघा, एकीकडे ऊन पडलंय आणि एकीकडे पाऊस चालू आहे. बापरे. पंचगणीमध्ये पोहोचलोय आपण. त्यामध्ये मॅप्रो गार्डन जे आहे त्यामध्ये आपण जातो. आणि तुम्हाला एक सजेशन देतो, जर तुम्ही येत असाल पंचगणीला तर महाबळेश्वर पंचगणीला इथे ऑलमोस्ट तुमचे 1 तास आराम जातील. फोटो वगैरे चांगले काढता येतील. इथं लोकेशनसुद्धा चांगलं आहे. आणि हां, स्ट्रॉबेरीची शॉपिंग, चॉकलेटची शॉपिंग तुम्ही करू शकता. लहान मुलं असतील तुमच्यासोबत तर महाबळेश्वरला आल्यानंतर मॅप्रो गार्डनला नक्की त्यांना घेऊन या. बेस्ट जागा आहे, वर्थ इट जागा आहे. फॅमिलीसाठी पण आहे आणि तुम्ही मित्र वगैरे सोबत असाल तरीसुद्धा खूप बेस्ट जागा आहे. पंचगणीनंतर आम्ही निघालोत महाबळेश्वरचे काही पॉईंट बघण्यासाठी. तर पॉईंट्समध्ये बघायला जाताना खूप धुकं होती, रस्ता व्ह्यू खूप चांगला होता. त्यानंतर आम्ही एका पॉईंटवरती पोहोचलोत. पॉईंट आता तुम्हाला दिसेल. तर सुरुवातीला पूर्ण धुकं होतं. त्यानंतर एक 5 ते 10 मिनटाच्या काळानंतर एक व्ह्यू दिसला, तो बघा. खूप खूप मस्त व्ह्यू होता. आणि बाकीचे सगळे पॉईंट्स सेमच व्ह्यू आहेत, त्यामुळे मी जास्त टाकलं नाही. त्यानंतर थंडीचं मस्त कणीस खाल्लं. वर्थ इट होतं थंडीचं खाणं. पॉईंट झाल्यावरती महाबळेश्वर देवाचं दर्शन घ्यायला आलो. इकडे 2 मंदिर आहेत, पंचगंगाचं पण आणि महाबळेश्वरचं पण. आजची ट्रिप काही प्लॅन नव्हती, अनप्लॅन महाबळेश्वरची ट्रिप होती. रँडमली लोकांना विचारत मॅपचं हेल्प घेऊन आम्ही सगळी ट्रिप केली आहे. 1 दिवसाची शॉर्ट ट्रिप आहे आणि मस्त आहे, वर्थ इट. असं कुठलंही असं प्रेशरमध्ये नाही, हे पॉईंट राहिला ते पॉईंट नाही. नॉर्मल आम्ही फिरलोत. हां, तर हे पंचगंगा मंदिर होतं. इथं 5 ज्या नद्या आहेत त्या नद्यांचं संगम इथून उगम आहे. उगम जो आहे तो इथून होतोय. हे महाबळेश्वर मंदिर. पाऊस चालूच होता, दिवसभर पाऊस होता आणि धुकं, कम्प्लिटली धुकं होतं. त्यानंतर दर्शन घेऊन मेन महाबळेश्वरच्या मार्केटकडे निघालेलो. पण महाबळेश्वरच्या मार्केटचं तर त्यात काय असं वाटलं नाही की व्हिजिट करावी, कारण ऑलमोस्ट सगळीकडे धुकंच होतं. जात तर रस्त्यात एक गो कार्टिंगचा एक व्ह्यू बघायला मिळाला. जस्ट पावसात चालू होती, जस्ट बघितलं. आणि त्यानंतर आय थिंक लेककडे आम्ही निघालोत. तर चला.
वर्थ इट लुक होता बाई, वर्थ इट लुक. जस्ट घरी निघताना आम्ही हा लेक व्ह्यू पाहिला आणि सगळे धुकं होते आणि धुकाच्या आतमधनं बोटिंग करत होतात लोक. बघूनच मन भरलं, बघूनच असं वाटलं पण नाही की बोटिंग करा, बघूनच मन भरलं. वर्थ इट व्ह्यू होता, वर्थ इट. हे बघा तिकडे महाबळेश्वरमध्ये पूर्ण धुकं आणि घाट उतरल्या उतरल्या आम्हाला दिसतोय हा सनसेट व्ह्यू. त्यानंतर सनसेट व्ह्यू पाहिला, त्यानंतर रस्त्यात आम्हाला एक शॉप दिसलं कंदीपेढ्याचं. तिथं थोडं थांबलोत. हां, तर हेच ते शॉप होतं. इथं कंदीपेढे आम्ही परचेस केले आणि त्यानंतर निघालोत घरच्या रस्त्याला. काही वेळानंतर आय थिंक अर्धा एक तासानंतर आम्ही पोचलो हायवे बेंगलोर हायवेला. हां, तर बेंगलोर हायवेनंतर एक पुण्यापासून 50-60 किलोमीटरच्या अंतरावर एक हॉटेल होतं. तिथं आम्ही जेवण केलं आणि आपला हा व्लॉग इथंच संपवला.